नमस्कार मंडळी, मी प्रतीक कदम तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर मंडळी, आज संडे आहे आणि तारीख आहे 16 जून आणि आपण आज निघालेलो आहोत सकाळी 4:30 वाजता राईडला। तर चला, तर मी भेटतो तुम्हाला आता मोटो व्लॉगवर। तर मंडळी, चला आपण राईडची सुरुवात करूया बाप्पाच्या नावाने। तर आता आपण निघतोय, तर घेऊया बाप्पाचं नाव। चला, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। चला तर मग आता निघूया। सगळे आपली वाट पाहत आहेत आणि आपण आत्ताच निघतो आहोत। तसं 4:30ला निघायचं होतं आपल्याला, पण वाजलेत 4:44 झालेत। 4:44 झालेत आपल्याला निघायला। तर आता आधी आपल्याला गेट खोलावा लागेल आपला, कारण रात्रीचा गेट बंद करतात। तर गेट खोलूया। बाहेरचा पण आपल्याला गेट खोलावा लागेल, तर तो सुद्धा खोलूया। कारण की एवढ्या सकाळी कोण उठत नाही आणि एवढ्या सकाळी कोण जात नाही। सगळी मेहनत जी आहे, गेट खोला, गेट बंद करा, सगळी आपली झालेली आहे। आणि चला आता आपण मस्त निघूया आणि भेटूया तुम्हाला मीटअप पॉईंटवर। आज आपला जो रूट आहे तो ॲक्च्युली आपण चेंज केला आहे। आज आपण विरार मार्गे जाणार आहोत। विरारवरून आपण विरार फाटा, तर सगळे आज आपल्याला मनवेलपाडा तलावला भेटणार आहेत। मंडळी, खूप दिवसांनी अशी राईड करताना खूप मस्त मजा येते। तर आता आपण मनवेलपाड्यावरून निघालेलो आहोत। ते जातोय हे तुम्हाला मी थोड्या वेळात सांगतो, कारण की आता हे लोकल दाखवण्यामध्ये काय मजा नाही। मेन जी गोष्ट आज तुम्हाला दाखवायची आहे ती तर खूप टायमानंतर येणार आहे, कारण तिकडे जायला आपल्याला निदान 2 तास तरी लागतील। थोडा काळोख आहे, तर काळोखात काय असं व्यवस्थित दिसणार नाही। त्यामुळे आपण भेटूया आता हायवेला। हे बघा, समोरच बघा जीवदानी आईचं मंदिर। सकाळ जीवदानी आईचं दर्शन घेतलं, खूप छान वाटतंय। हे जीवदानी आई सांभाळ करा, सुखरूप जाऊन येऊ दे व्यवस्थित एकदम। समोर बघा जीवदानी आईचं मंदिर आहे। A few moments later. मंडळी, आपलं फ्युअल अप वगैरे करून सगळं झालेलं आहे आणि आता आपण लागलेलो आहोत वजेश्वरी वाडा रोडला। शिरसाट फाट्यावरून जस्ट आपण राईड घेऊन आतमध्ये शिरलेलो आहोत आणि वजेश्वरीच्या दिशेने, वाड्याच्या दिशेने आपण प्रवास करत आहोत। सगळ्यात प्रथम म्हणजे तुम्हाला सांगायचं आहे की आपण चाललो आहे कुठे। तर आपण चाललो आहोत सूर्यमाळ सनसेट पॉईंटला। ते वाड्याच्या पुढे येतं आणि सूर्यमाळ हा एक हिल स्टेशन आहे, हिल पॉईंट आहे। म्हणजे मान्सूनमध्ये आणि ऑल डेजला तिकडे म्हणजे जे वातावरण असतं ना, ते बघण्यालायक असतं। तर आज आपण तोच पॉईंट आहे तो निवडलेला आहे। तिकडे जाण्याचे 2 रस्ते आहेत, एक वजेश्वरीवरून आणि एक मनोरवरून। मनोरवरून पण आपण जाऊ शकतो। मनोरवरून 10 किलोमीटर एक्स्ट्रा आहे। मॉर्निंग बघा गाईज, मॉर्निंग अशी मॉर्निंग नेहमी पाहायला भेटत नाही। एकदम छान अशी मॉर्निंग आहे, मस्त अशी थंडगार हवा चालू आहे आणि त्या हवेमध्ये रायडिंग करायला आपल्याला खूप मस्त वाटतंय। बघा समोर तुम्हाला दिसतंय का, म्हणजे कॅमेऱ्यात दिसतंय की नाही माहीत नाही तुम्हाला, पण समोरून जो सूर्य वर येताना असं मस्त ऑरेंज होतं ना, तसं झालेलं आहे आभाळामध्ये। मस्त लाईव्ह असं हा निसर्ग सौंदर्य बघायला मजा येते। समोरून बघा, तुम्हाला सूर्य दिसतोय का वर येताना? हळूहळू मस्त ढगांच्या पाठून सूर्य वर येतोय, मस्त दिसतंय। वातावरण छान आहे यार। जेव्हा आपण राईड करतो ना, तेव्हाच आपल्याला असं वातावरण अनुभवायला भेटतं आणि असे जे नजारे आहेत समोरचे ते बघायला भेटतात। तर मंडळी, आता आपण ज्या रस्त्याने चालतोय तो रस्ता आहे वाडा आंबाडी रोड। म्हणजे आपण वजेश्वरीवरून आलो आंबाडीसाठी
आणि अंबाडीवरून लेफ्ट घेतला वाड्यासाठी आणि त्याच रस्त्याने आता आपण चाललेलो आहोत टुवर्ड्स वाड्याच्या दिशेने. रस्त्याने आपण चाललो आहे ना, तिकडे थोडा रस्ता खराब आहे आणि मोठे मोठे डंपर आणि हे जे असे ट्रेलर्स आहेत ना ते जास्त करून आहेत. त्यामुळे समजा जर तुम्ही ह्या रस्त्याने आलात ना तर बी केअरफुल. इकडे राईट साईडला मस्त सीडी आपलं डोकं वर काढतोय. हो हो, पाणी पण आहे. तर मंडळी आता आपण पोचलेलो आहोत वाड्यामध्ये. हे बघा फटाके, ते बोलतात ना वाड्याला फटाके भेटतात, ते इथे होलसेलमध्ये स्वस्त असे फटाके भेटतात. हे पूर्ण फटाक्याचं मार्केट आहे आणि हा जो मार्केट लागतो तो वाड्याचा डेपो सोडल्यानंतर थोडंसं पुढे यायचं, गावातूनच रस्ता आहे. इकडे तुम्हाला राईट साईडलाच भेटेल. काय बोलतो? हो, काय सुंदर आहे बघ, लेफ्ट साईडला वगैरे मस्त नजारे आहेत रे. नांगरणे चालू आहे, नांगरणे. कोकणात जसे रस्ते असतात, जसं आपण एका गावातून दुसऱ्या गावात जातो, या साईडला शेती असते, या साईडला शेती असते, घरं असतात, तसंच ते सेम टू सेम फिलिंग आहे. सेम टू सेम रस्ता आहे, तेवढाच छोटा रस्ता आहे. मस्त एका साईडला असं नदी बिदीसारखं आहे, शेती आहे, घरं आहेत आणि फुल म्हणजे गावच आहे. जणू काही आपण सांगायचं रत्नागिरीमध्येच दिसतोय. मस्त असा रस्ता आहे. मित्रांनो, नक्की एकदा या प्लेसला व्हिजिट करा. हा प्लेस आहे ना, म्हणजे जास्त कोणाला माहिती नाही आहे. आम्ही पण यूट्यूबवरच एखादा ब्लॉग बघितला आणि तो बघून आम्ही इकडे येण्याचं डिसाईड केलं. सुंदर असं निसर्गरम्य, सुंदर असा रस्ता आणि त्यात आपण छान अशी बाईक चालवतोय. आतला रस्ता असून सुद्धा रस्ता एवढा खूप छान आहे ना, जरा पण खड्डे वगैरे काय नाही आहेत. आता एकदम चांगला रस्ता आहे आणि आपले जे बाहेरचे मेन रस्ते असतात, हायवे बिवे, ते एकदम घाणेरड्या प्रकारचे आहे आणि हा रस्ता एकदम सुंदर, मस्त घनदाट जंगल. फक्त येताना इथे असं हॉर्न मारायचा टर्निंगवर. पाऊस आला 2 दिवस एकदम धो एकदम पाणी पुरी भरून टाकलं आणि नंतर जे ऊन आलं, जे भरलेलं पाणी होतं ते पण सुकवून टाकलं. म्हणजे काय पाऊस आहे, नंतर काय नाव नाही यायचं. पूर्ण आतमध्ये गरम गरम करून टाकलं, थंड केलेलं सगळं गरम केलं. परत आम्ही मस्त फोटो काढले. आता ओ हो हो, घाट सेक्शन चालू झालेला आहे. फुल चढाव आहे, चढाव. कारण राईडला आल्यानंतर शूट, त्यानंतर फोटो काढणं हे पण तेवढंच जरुरी आहे. कारण मेमरीज साठवणं हे महत्त्वाचं आहे. अजून पण हवेमध्ये गारवा आहे, गरम असं काय अजून जाणवत नाही, गारवाच आहे. ट्रिपला चालले, ट्रिपला. काय व्हॅली आहे यार, एक नंबर व्हॅली. जी तुम्हाला मी नदीचं सांगत होतो, ती नदी खाली आली आहे बघा, ती खाली दिसते आणि एक नंबर अशी व्हॅली आहे. फोटोशूट चाललंय, फोटोशूट. एक नंबर अशी व्हॅली आहे, पूर्ण मस्त व्हॅली आहे, मस्त. काय व्ह्यू आहे तिकडनं, पूर्ण शेती दिसते आणि ती पूर्ण नांगरणी झालेली आहे ना, सगळं दिसतं इकडनं. मस्त मस्त यार, खूप छान, खूप छान. हो हो हो, वॉटरफॉल, वॉटरफॉल. मस्त एक वॉटरफॉल आहे खाली यार, तिकडनं दिसतोय. पण तिकडे कसं जातात माहित नाही. पण इथे आहे ना नेटवर्क नाही आहे. बाकी यार तर तेवढं प्रिपेअर राहा की नेटवर्क नाही आहे, बाकी सगळं तुम्हाला बघायला भेटेल. व्हॅली, वॉटरफॉल, चांगले रस्ते, त्यानंतर प्राणी. पावसाळ्यात आलात तर अजून खूप चांगलं तुम्हाला नजारे बघायला भेटतील आणि मोरबिल पण बघायला भेटेल. कारण की पूर्ण हा अभयारण्यातला असा रस्ता आहे आतला. हा प्रवेशद्वार आहे सूर्यमाळ्याचा.
तुम्ही आलात की जसं तुम्ही घाट चढता ना वर, तसं जसं एंडिंगला आहे ना घाट संपतो तिथे बोर्ड आहेत की कोणता रस्ता कुठे जातो, कसं जायचं. तर तसंच ॲरो दाखवलेला आहे सूर्यमायाला, सूर्यमाया पर्यटन स्थळ आणि ॲरो दाखवलेला आहे आणि पुढे मोठा असा गेट पण आहे. तर जर इकडे याल ना तर जसं गावात तुम्ही जाल सरळ सरळ रस्त्याने, तर नक्की एकदा विचारा कोणाला तरी, नाहीतर उगाच चुकीच्या दिशेने जाण्यापेक्षा ना गावातल्यांना विचारलेलं बरं. आणि गावातले इतके साधे असतात ना की एकदम समजून व्यवस्थित सांगणार आणि खूप हेल्प करतात ती लोक. त्यामुळे तुम्ही जसं जाल ना पुढे, समजा गेलात चुकून पुढे, तर नक्की विचारा आणि विचारल्याशिवाय तुम्ही अजून जास्त पुढे जात जाऊ नका. कारण विचारल्याशिवाय जर नवीन प्लेसवर आपण येतो तर विचारल्याशिवाय समजणारच नाही ना, उगाच पुढे जाण्यात काय अर्थ आहे. तर मित्रांनो, आपण सूर्यमायाला पोचलेलो आहोत. निसर्ग पर्यटन केंद्र सूर्यमाय असं त्याचं नाव आहे आणि पार्किंगचे पैसे आहेत, पे पार्किंग आहे 20 रुपये बाईकचे. गावातल्यांना पण थोडा रोजगार मिळायला पाहिजे म्हणून त्यांनी पे अँड पार्किंगचा ऑप्शन ठेवला आहे. हा त्याचा एंट्रन्स आहे. तर मेन गेटमधून आपण आतमध्ये जाऊया, तर एंट्रन्स करूया. मस्त चित्र वगैरे काढलेले आहेत इथे. हा शेकरू म्हणून उडती खार असं नाव आहे त्याचं आणि त्याची खाली पूर्ण माहिती लिहिली आहे की राज्य प्राणी आहे. हा प्राणी भीमाशंकर या भागात जास्त प्रमाणात आढळून येतो. व्हिडिओ पॉज करून ही माहिती नक्की तुम्ही वाचा. लहान मुलांना खेळण्यासाठी गार्डन आहे. बदक चक्र, नाईस. हे प्राणी जे जंगलातून आपण आता वर येताना आलो ना, हे प्राणी पाहायला भेटतात, पण आम्हाला तर काय भेटले नाही, सो बॅड लक. व्हॅली बघा किती सुंदर आहे मित्रांनो. आणि तो जो तुम्हाला खाली रस्ता दिसतोय ना, त्या रस्त्यानेच आपण वर आलेलो आहोत. आणि हा पूर्ण पॉइंट आहे मस्त असा. स्वच्छता आहे चांगली, खूप चांगली स्वच्छता आहे. आणि लहान मुलांच्या मनोरंजनासाठी पण आहे. हा दुसरा पॉइंट आहे. जशी एंट्री करतो तिथे पण आहे आणि इथे पण आहे. आणि जी मी तुम्हाला नदी बोलवत होतो ती बघा, ती तिकडे आहे. ऑलमोस्ट पाणी तर आहे त्यामध्ये. एकंदरीत हा पूर्ण परिसर आहे सूर्यमायाचा. ढग बघा कसे दिसतात, ढग. आणि रुपेश वर जाण्याचा प्रयत्न करत आहे. वरून पण नजारा चांगला दिसतोय ना. चलो आते ऊपर. एकदा इकडनं आपण व्ह्यू बघूया. वाव, काय सुंदर.